अकोला येथे अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, परंतु तरीही नागरिकांनी सतर्क राहून या लढाईत सामील व्हावे व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अकोलाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले आहे। कोरोना या विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून तो दिवसेंदिवस पसरत आहे। ही अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा आहे, म्हणून सतर्क राहण्याचे आवाहन अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी विदर्भ न्यूजला सांगितले। अकोल्यात जरी पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरी अकोल्याच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे। त्यांच्या संपर्कात असे अनेक लोक आलेले आहेत, त्यामुळे तो विषाणू फैलावतो। आपण आपल्यासाठी तर जगाच, पण त्यासोबतच आपल्या या समाजासाठी सुद्धा जगायचे आहे। त्यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर निघू नये असे आवाहनही यावेळी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून त्यांनी केले आहे। सर्व अकोलेकर जनतेंना माझा सप्रेम नमस्कार। आज संपूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत आहे आणि त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे। त्यामुळे ही धोक्याची घंटा आपल्या अकोला जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे। आज रोजी एकही आपला पॉझिटिव्ह रुग्ण नाही, परंतु आपल्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत, बुलढाणा असेल, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अशा संपूर्ण या जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले। त्यांच्या संपर्कामध्ये काही लोक आलेले आहेत, ते जशी माहिती आम्हाला भेटली तसे त्यांना हॉस्पिटलाइज करण्याचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। त्यांचे रिपोर्ट्स अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत। त्या रिपोर्टच्या अनुषंगाने त्या संपर्कात आल्यामुळे की आपल्या अकोला जिल्ह्याला सध्या स्थितीत धोका निर्माण झालेला आम्हाला पाहायला मिळतो आणि म्हणून वेळीच धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर छोटे छोटे जे संकट आहेत त्या संकटावर आपल्याला मात करत मोठ्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागेल। म्हणून मी सर्व अकोलेकर जनतांना खऱ्या अर्थाने आवाहन करतो, विनंती करतो, कळकळीचे हात जोडून विनंती करतो की आपण संयम बाळगून आपण जे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर फिरू नये, अलग राहणे हा फार महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे आणि पुढचे 15 दिवस आपल्याला फार क्रुशियल्स आहेत, अडचणीतले आहेत। या अडचणीच्या दृष्टिकोनातून आपण अकोला जिल्ह्यातील लोकांनी खऱ्या अर्थाने जर साथ दिली तर मला वाटते की कुठल्याही कोरोना रुग्ण आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून येणार नाही, याची कटाक्षाने आम्ही पाळू। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून वर्षा मोरे।